ज्या मुंबईसाठी आपण खेळलो, मुंबईसाठी खेळायचं स्वप्न बघितलं होतं, ती मुंबई सोडून जाताना किंवा तो निर्णय घेताना टफ होतं किंवा तो निर्णय काय घेतला गेला? खरं सांगायचं तर तो निर्णय विचारपूर्वक घेतला नव्हता, तो ऑटोमॅटिक झाला. कारण काय 96 मधनं तर जिंकल्यावर नेक्स्ट इयर मला काय स्क्वॉड मध्ये घेतला नाही. आणि 98 मध्ये बेसिकली अर्ली 98 मध्ये आय लॉस्ट माय पेरेंट्स. माझी आई फेब्रुवारी मध्ये अशी पास्ट आणि एका महिन्यात माझे वडील गेले. अच्छा. आणि सख्खा भाऊ आणि मी आम्ही दोघेच घरात राहायचो. सो इट वॉज ट्रिमेंडस. शॉक असेल, म्हणजे त्या वय पण फारसं नसेल I was 21 I was. आणि पण वडील गेल्यावर 2 दिवसांनी मी ग्राउंडवर होतो. अच्छा. कारण मला माहिती होतं की माझ्या आई वडिलांचं म्हणजे एकच ड्रीम होतं की आपल्या मुलांनी जे काय करिअर चूज केलं त्याच्यात मेहनत करावी आणि चांगलं करावं. बरोबर. सो आणि ऑफकोर्स एक फ्रस्ट्रेशन डेव्हलप झालेलं. आय वॉज लॉस्ट. म्हणजे मला कळत नव्हतं, कारण कुठलाही मुलगा किंवा मुलगी आई वडिलांशी एवढे कनेक्टेड असतात. बदलायचं. आणि थोडंसं ते 2 क्रिकेट किट वगैरे सगळं देऊन टाकलं. क्रिकेट बंद केलेलं ऑलमोस्ट. हो. आणि मग काही क्रिकेटर्स फ्रेंड्स आहेत मुंबईमध्ये जे आजही माझे फ्रेंड्स आहेत, त्यांनी मग राहुल द्रविडला फोन केला. अच्छा. आणि राहुलला सांगितलं, आनंद इज इन बॅड शेप, कॅन यू डू समथिंग. ओके. सचिन पण ऑफकोर्स आय थिंक ही स्पोक, आणि संजय बांगर एक आहे, मनोज जोगळेकर, ह्या लोकांनी मग ते फोन केला. आणि राहुल आणि आमची फ्रेंडशिप होती, कारण नॅशनल कॅम्पला जेव्हा मी होतो तेव्हा राहुल अंडर 17 ला होता. ओके. आणि ते मराठी बोलण्यामुळे आम्ही राहुल आणि बाईकवर त्याच्या फिरायचो सगळीकडे. सो राहुल वॉज द कॅप्टन ऑफ इंडियन टीम दॅट टाइम. आणि CCI वर अगेन्स्ट केनिया मॅच होती. अच्छा. 97 का 97 मध्ये, 98 मध्ये. आणि मग मी त्याला भेटायला गेला आणि तो बोलला की आनंद, कर्नाटकाकडे ऑफ स्पिनर कोणच नाही. आर अनंत म्हणून होता, तो रिटायर होतोय. अपॉर्च्युनिटी, पण तुला येऊन लोकल क्रिकेट खेळायला लागेल, प्रूव्ह करावं लागेल, परफॉर्मन्स करायला लागेल.